राम नारायण राम। मी नेहमीच हाच विचार सांगत आलो आहे आणि आजही तोच सांगतोय। आपण सगळे या धर्तीवरील प्रत्येक जीव हा निसर्गाचा अंश आहे। निसर्गच आपले आई वडील आहे। तर सर्व धर्मातील लोक म्हणतात की आकाश शून्य आहे, अगदी रिकाम आहे। आपण सगळेच जाणतो की शून्यातून काहीही निर्माण होत नाही। जर ती एक रिकामी बाटली उलटी केली तर त्यातून पाणी पडेल का? नाही पडणार। आकाशातूनच सर्व तारे निर्माण झाले आहे आणि आपण सगळे कुठे आहोत? धरतीच्या वर धरती कुठे आहे? ती आकाशात आहे। सृष्टी ही आकाशातूनच निर्माण झाली आहे। सर्व काही हळूहळू विविध प्रक्रियेतूनच निर्माण झालं आहे। जसं एक बीज मातीत पेरल्यावरच मोठं होतं, त्यावर पंचमहाभूतांचा परिणाम होतो आणि मग ते हळूहळू वाढून एक मोठं झाड होतं। तसंच माणसं, तारे हे सर्व झाडांच्या सारखं हळूहळू निर्माण झाले आणि मग निसर्ग बनला। निसर्ग हा आकाशाचा एक भाग आहे। आपण फक्त या विश्वाचे साधन आहोत। कल्पना करा की दिवस रात्र नसता, फक्त अंधारच असता, तर उजेडाचं महत्त्व आपल्याला कळलं नसतं। आपण जन्मलो असल्याने आपल्याला एक दिवस मृत्यूही पत्करावा लागतो आणि मरण्याआधी आपण आजाराने ग्रस्त होतो, जो भगवानाने निर्माण केला आहे। जर आपण कधीही आजारी पडलो नसतो तर आपलं आयुष्य 200 वर्ष, 400 वर्ष किंवा 500 वर्षांचं असतं, पण आपल्या मानवी शरीरात ती ताकद राहिली नसती, आपल्यात हिंमत राहिली नसती, आपण कुठेही जाऊ शकत नसतो, काही काम करू शकत नसतो। मग काय केलं असतं? आपण मृत्यूसाठी भगवानाकडे प्रार्थना केली असती। म्हणून आपल्याला आजारांची आवश्यकता आहे। आजार आपल्याला मृत्यूमध्ये मदत करतो। प्रकृतीमध्ये जे काही उलथापालथ होत आहे त्याची सृष्टीला माहिती कशी मिळेल? जीभ नसती तर अन्नाचा चांगला किंवा वाईट स्वाद कसा कळला असता? जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा प्रथम त्याकडे डोळ्यांनी पाहतो, मग नाकाने त्याचा सुगंध घेतो आणि मग त्यास ग्रहण करतो। त्यानंतर आपली जीभ आपल्याशी बोलते आणि अन्नाचा चांगला आणि वाईट स्वाद सांगते, जे एक विज्ञान आहे। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आत असलेले विवेकही आपल्याशी बोलते। हे विज्ञानाने सिद्ध केले आहे। विज्ञान म्हणजे काय? विज्ञान सृष्टीला नवे रूप दे। प्रयोगशाळेत जे काही बनवले जाते त्यासाठी लागणारे कच्चे पदार्थ प्रकृतीमधूनच घेतले जातात। विज्ञान एक माशी सुद्धा निर्माण करू शकत नाही। अशाच एका प्रसंगाबद्दल सांगतो। एकदा ब्लड टेस्टसाठी मी एका व्यक्तीला घरी बोलावले, पण त्याने सांगितले की तो येऊ शकत नाही कारण तो आजारी आहे। मी त्याला सांगितले, तू माझ्याकडे ये, मी तुला बरा करीन। तो माझ्याकडे आला आणि मी त्याला राम नारायण राम 5 वेळा म्हणण्यास सांगितले। त्याने तसे केले आणि लगेचच त्याचा ताप ठीक झाला। तो माझ्या कारणाने बरा झाला नाही, त्याला सर्व शक्तिमानाने बरे केले। मी फक्त एक माध्यम होतो जिथून आजार आला होता, तिथेच तो परत गेला। आकाश माझे शब्द ऐकते, धरतीवरील सर्व वस्तूंचे बोलणे प्रकृती ऐकते। प्रकृती आपल्या आईसारखी असते आणि जसे आपल्या आईने आपल्याला आपल्याच्या चुका केल्यावर रागावले, तसेच जर आपण प्रकृती विरुद्ध काही केले तर प्रकृती देखील आपल्याला समजावेल। आपली चूक अशी आहे की आपल्याला वाटते की आपणच सर्व काही आहोत आणि प्रकृती काहीच नाही, पण खरे तर आपण निसर्गाचा भाग आहोत, भगवानाचा भाग आहोत। आपण प्रकृतीचेच एक तुकडे आहोत, पण त्याच तुकड्याचे आपण किंमत करत नाही। प्रकृतीशिवाय आपले काहीच नाही। जीवनाचे सत्य असे आहे की तुम्ही घरात कितीही प्रिय असलात तरी मृत्यूनंतर तुमचे पार्थिव शरीर घराबाहेर नेले जाते। त्याचप्रमाणे जर प्रकृतीने आपल्याला समजावले नाही, दुःख दिले नाही, तर आपल्याला कसे कळेल की प्रकृती आपल्यासाठी काय आहे? यामुळेच आपल्याला प्रत्येक गोष्टीचे मूल्य कळते। येणे जाणे हा प्रकृतीचा नियम आहे। नेहमी एकसारखीच गोष्ट चांगली वाटत नाही। जसे आपण रोज एकच अन्न खाऊ शकत नाही, म्हणूनच बदल आवश्यक आहे प्रत्येक गोष्टीत, आपल्या विचारांत, आपल्या जीवनशैली। त्यामुळेच प्रकृती ही सतत बदल करत असते, कारण आकाशच निसर्गाला नियंत्रित करते। आपले आकाश एक कलाकार आहे, तेच सर्वांना नियंत्रित करते। आपण या धर्तीवर जे काही करतोय ते सगळं आकाशात नोंदवलं जातं आहे। मृत्यूनंतर आपल्याला ते सर्व दाखवले जाते। आपण सर्वजण जन्माआधी म्हणतो की धर्तीवर जाऊन चुकीचे कार्य करणार नाही, पण तरीही आपण चुकीची कामे करतो। सारांश असा की आकाश सगळ्याचा मालक आहे, सर्वांची रचना आकाशाने केली आहे। आपण निसर्गाच्या शक्तीला विसरलोय, पण निसर्गच सर्वात शक्तिशाली आहे। जेव्हा आपण सर्वजण प्रेमाने आणि एकत्र राहू लागतो तेव्हा निसर्गही आपल्या बरोबर राहतो। निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो, पण आपण शिकायला तयार नसतो, ही आपली चूक आहे। आपल्याला पुढे जायचं असेल तर सगळ्यांना जागं करावं लागेल, सर्वांवर प्रेम करावं लागेल, सर्वांना सोबत घेऊन पुढे जावं लागेल।
प्रत्येक व्यक्ती आपल्या हृदयाचा एक तुकडा आहे आणि आपण सर्व एकच कुटुंब आहोत। आपण चांगलं जगा आणि इतरांनाही आनंदाने जगू द्या। सर्वांना सुरक्षित ठेवणं हेच आपलं धर्म आणि कर्म आहे।